बघा हे बघा. हॅलो 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 कर. हॅलो हॅलो. हात मिलाव ना, हात मिलाव. सलाम रॉकी भाई. क्वाड्रल क्वाड बेस्ट हा आहे कोलवा बीचची पार्किंग आणि समोर दिसतं तो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो फायनली आम्ही मडगावला पोहोचलोय. आता रात्रीची ट्रेन होती पण रात्रीची काय ब्लॉग आम्ही शूट नाही केला. ही आपली टीम आहे. मडगाव स्टेशनवरून आम्ही चाललोय कोलवा बीचला. तर इथून आम्ही टॅक्सी नाहीतर ऑटो काहीतरी बघतो काय रेट आहे आता. आणि मंडळी बघा जाम खुश आहे. पहिल्यांदा गोव्याला आले, जास्त खुश वाटतं जरा. तर गाईज फायनली आता गाडीमध्ये बसलोय आणि कोला बीचला निघालेलो आहे. कोला बीच इथून 8 किलोमीटर आहे फक्त. आणि तुम्ही टॅक्सीनी पण जाऊ शकता. आता आम्ही टॅक्सी केले. इकडे यांची टॅक्सी आहे. 800 रुपये घेतलेले आहेत पर पूर्ण 8 लोकांचे आमचे. डेली सर्व्हिस आहे ना तुमची? डेली आहे. डेली सर्व्हिस आहे. तुम्हाला पण यायची असेल तर टॅक्सी इथून मडगाव स्टेशनवरून करू शकता मित्रांनो. यांची टॅक्सी बागा बीचला पण जातोय. तर मित्रांनो कोलवा बीचला आलोय आणि इथून 1 दिवसासाठी आम्ही स्कूटी रेंटवर घेणार आहोत आणि हॉटेल पण बघू स्कूटी घेऊन. नंतर तिकडेच राहू आणि नंतर फिरू सगळे. इकडे साऊथचे बीच आम्ही सर्व एक्सप्लोअर करणार आहोत. फायनली भाई लय खुश आहे. आणि तुम्ही जर इकडे आले तर पहिले स्कूट्या बघायच्या आणि त्यांचे व्हिडिओ काढून घ्यायच्या, म्हणजे काय ते नंतर प्रॉब्लेम नको यायला म्हणून. बघा आमचे मित्र लोक लगेच तयार झाले व्हिडिओ काढायला. चांगले बोले. तुम्ही जर मडगाव स्टेशनला उतरले ना कोलवा बीचला आले तर साऊथ गोवा फिरायचं असेल तर इकडे थोडा गाड्यांचा पण प्रॉब्लेम आहे. म्हणून आपले ओळखीची माणसं असलेली बरी. अशा बॅगी जास्त मोठ्या आणल्या अशी परंपरा होतं. एलियन एलियन. तर फायनली गाईज गाड्या घेतलेल्या आहेत आणि बघा ही काय प्रकार आहेत सध्या बॅगीच्या मुसीबत. तर आता आपण चाललोय रूमवर गाड्या घेऊन. गाईज लोकांचं काय चालू आहे काय समजत नाही. तर आपण पहिले गाडीमध्ये हवा भरून घेतो. पेट्रोल पण फुल केले आता गाडीमध्ये. फिरासाठी डायरेक्ट पेट्रोल फुल करा. गोव्याला आल्यावर पण भाई काय ऐकत नाही आणि खास पोरांसाठी आंबा घेऊन आला. कुठे भेटलं भाई? इथं समोरच. समोरच. तुम्ही आला तर 100 मीटर. पोरं आल्यात गोव्याला ना सगळे टिपतान आंब्याच्या बिटक्या. बघा किती पाडल्यानी. तर बघा फायनली एवढे आंबे भेटलेले आहेत. ही पण पोरं आंबे घेऊन चालल्यात. ऐकत नाही बाबा. वाट लावून टाकतील गोव्याला आल्यावर तर ती भेट. तर गाईज आता गोव्याला बघा आलं आणि पडतो धोधो पाऊस. लय पाऊस आहे इथं. पाऊस पडतो. फ्रेश झालो एकदम. अजून कपडे पण नाही घातलं. रूम दाखवतो. आम्ही रूम घेतलेला आहे. विल्ला आहे 3 BHK. आपल्याला TV भेटले. डायनिंग टेबल आहे. किचन आहे आणि बाथरूम पण भारी. आणि बेडरूम बघा 3 बेडरूम भेटलेला मला भारी. इकडे वरती पण आहे. वॉशिंग मशीन आहे विथ ओव्हन के साथ ऑमलेट बनवतात. पोरा ऐकत नाही. खूप झाले. आमचा श्रेयस भाई आता त्यांनी ब्रेड ऑमलेट बनवले. या तुम्ही नाश्ता करायला या. सकाळचा नाश्ता आहे. बाल्कनी व्ह्यू बघा काय. केलीची झाडं आणि मस्त रिमझिम धोधो पाऊस. लय भारी वातावरण. खतरनाक. ब्रेड ऑमलेट चालू आहे. ऐकत नाही. तर
गाय गोव्यात आवडा पाऊस पडतो ना, जामच पाऊस पडतं. आम्ही आज सकाळपासून कुठं बाहेरच गेलो नाही. सकाळपासून 9 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली तर अजून काय पाऊस गेला नाही. आता थोडा कमी झाले म्हणून आम्ही आता रूमवरच आहो. आता आम्ही आणला आहे चिकन. आता चिकन बनवू. तर इथं मंडळी बसलेली आहे. याला बोललो चिकन गाव. चिकन आणले म्हणलं मोठं मोठं पीस केलं तर सगळ्यांना मोठं मोठं पीस खायची सवय आहे. आम्ही बारीक बारीक पीस करतो. तर हे बघा चिकन कटिंग करून घेतो. हे नीट कापरे. डायनिंग टेबलची वाट लावून ठेवली पोराई, ऐकत नाही. सगळं बिस्किट पुरं कांदा. तर गाईज इथं आपला चालू आहे चिकन. आता कांदा मारतोय, थोडा तेल टाकतोय जान, आणि इकडे ग्रेव्ही चिकन फ्रायसाठी टाक टाक टाक. बोल पाण्याचा बघ पहिले. गाईज आपला बघा ग्रेव्हीचा मस्त चिकनसाठी ग्रेव्ही, चिकनसाठी बनवली मस्त ग्रेव्ही. नंतर आपण टाकू चिकन. तर भाई चिकन टाकील. टाकू बाईला पण जरा चिकन बनवलं शिकवलं. तिकडं टाकलं हां टाकू. थांब जरा. चिकन आमचं सुक्का झालेलं आहे, पाणी पूर्ण काढलेलं आहे चिकनचा विनूबाईने. आता विनूबाई आमचं चिकन टाकायला आहे. त्या साईडची घे ना. पाणी पण टाका तो. टाकलेलं आहे. गॅस पेटवून. त्या मेच्या सीझनमध्ये पावसाने पूर्ण वाट लावून टाकले गोव्याला येऊन. असं पहिल्यांदा झालंय. आपण गोवा लावलेला पाऊस पडलाय. हां वाट लावली, वाट लावली. ते आमचे अर्धे पार्टनर भांडी घासणारे इथं झोपलेले आहे. जेवल्यानंतर भांडी घासणार हे लोक. चिकन फ्राय मस्तपैकी बनत आहे. चिकन दही फ्राय तुम्ही बघू शकता मस्तपैकी उकळत आहे. एक रस्सा बस का अजून टाकायचा. आणि रस्सा हा रस्सामध्ये पाणी. तर सुका चिकन फायनली आमचा रेडी आहे गाईज. तर आमचा यो कुक आकाश रेडी आहे. कुक काय बोलशील? पाऊस काय, पावसाचं काय बोलशील? ऑसम. आणि तो मगाचा एक डायलॉग घे. चंगल्या बोले. तर मित्रांनो आता आलोय मिरामार बीच आणि इथं कुत्रा नाही बीच. आम्ही म्हणजे एवढा पाऊस पडतोय का अख्खी भरती सरकारला आटा आलेत. एवढा पाऊस तुफान आले. म्हणजे आम्हाला समुद्रावर असं वाटतंय का तुफान आले. तुफान आले. बघा 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 किती तुफान आहे बघा. ते तिकडे फोटो काढायला गेले. आपल्याला कुठं पण नेऊ समुद्र नेऊ शकतो असं आहे. रिस्क नाही खतरनाक. आणि त्यांचं काय चाललंय त्यामुळे आम्ही आतमध्ये जात नाही. आता त्यांचा फोटोशूट चालू आहे, त्यांचा चालू द्या. तर काय सलाम रॉकी भाई. क्वार्टरल क्वार्टरल मजनू भाई, मजनू भाई. चांगलं बोलेल. मित्रांनो आता आम्ही निघालो पंजिम बागा बीचला. तर सकाळी वाजल्यात 7
आणि आम्ही चेकआउट केलेलं आहे रूममधून. सगळी मंडळी रेडी तयार झालेली आहे. आणि इकडचा आजचा पाऊस थोडा शांत झाले. पाऊस थोडा झाले शांत. आता बघू किती वाजेपर्यंत पाऊस थांबतो. आणि जामचं झाड बघा, जाम पण खायला मजा आलं. भरपूर जाम आले तिथे. इकडे बघा खालती लय जाम होतं पाडल्यात. पाडला तरी पण एक पाडला नशिबात आहे असं वाटतं जाम. तर आता मी खातो. गाईज पाऊस परत भरले. इकडं पाऊस भरले. गोव्यामध्ये जर तुम्ही या सीझनला याल तर नको येऊ, कॅन्सल करा. लय पाऊस आहे चक्कार. आवरा पाऊस पनवेलला संध्याकाळी परत. इथं सकाळपासूनच सुरुवात आहे पावसाची. इथली वाट लावून टाकली पावसाने. छोटासा पूल. तर मित्रांनो चला आपण भेटूया आता डायरेक्ट पंजिम सिटी. तर गाईज आपला एक मित्र आहे तो फुल फायर आहे. गाडीवर त्याला बसायला जमत नाही म्हणून त्याला टेबल सीट घेऊन चाललो आहे. आणि सिग्नल बस डेपो, बस मार्केट, कोलवा बीचला गाड्या घेतलेल्या तर तिथं गाड्या देऊ आणि तिथून आपली टॅक्सी करून जाऊ बागा बीच. आणि गोव्यामध्ये काय पण बोला फिरायचा असा वेगळाच आनंद आहे, मज्जा आहे. कारण इकडचे घरं बंगलं एकदम भारी भारी आहेत आणि रस्ते पण एकदम सुंदर आहेत. बघा आता ह्यो एक बंगला बघा किती भारी आहे. परत इथं एक आहे काहीतरी मोठा, भारी वाटलं येऊन इकडं. साऊथ गोवा. आणि ते साऊथ गोव्याला आलं तर तुम्ही पण नक्की या. बघू शकता नारळीची झाडं किती, कौलाची घरा. आणि हा एक बंगला आहे गाईज, बंगला जिम झोन. मजा. सेंट सेबॅस्टियन गार्डन गोवा. पारा रोड भाई लोग. साऊथ गोव्यातला पारा, कोकोनट रोड. कोलवा बीचला पोहोचू. हा आहे कोलवा बीचची पार्किंग आणि समोर दिसतं तो कोलवा बीच. तर गाईज कोलवा बीचला पोहोचलोय आणि वारा आणि समुद्राच्या लाटा आणि नजारा बघा खतरनाक. पण कोलवा बीचला पण आज कोणी नाही आहे जास्त, कारण नजारा व्ह्यू एक नंबर आहे. खतरनाक आहे. फोटो काढ भाई, लोकेशन भारी आहे. कोलवा बीचचा पण नजारा भारी आहे. कारण सकाळचे वाजल्यात 8 आणि 8चा नजारा आहे. कोलवा बीचलाच पोहोचलो 8 वाजता. आणि काल पाऊस असल्यामुळे आज निळे ढग दिसतात थोडं पण भारी आहे. गाईज तर आता आलोय दुसऱ्या रूममध्ये. बागा बीच जवळ रूम बुक केले फायनली. तुला रूम बघू शकता. रूम टूर दाखवतो तुम्हाला मी. आपल्या हॉलमध्ये एक बेड दिलेला आहे त्यांनी. एकदम हाय स्पाइस किचन, हॉल. आणि इकडे एक बेडरूम आहे, चांगला बेडरूम आहे. लेफ्टला आहे वॉशरूम अटॅच. आणि भाईलॉक्स जो आहे यहाँ पे. बेडरूम बघा मस्त आहे एकदम. भाई तिकडे मॅगी खातो. मॅगी खायला इकडं. आणि मस्त हा रूम पण आहे बघा. आता इकडं आपला भाई आले मॅगी खाईत
एकदम पेट पूजायला लय भूक लागलेली त्याला. तर मित्रांनो आपण स्विमिंग पूल विथ स्विमिंग पूल रूम घेतलेलं आहे आम्ही आणि पर पर्सन आम्हाला 3,500 एक दिवसाचं 1 डे 3,500 भेटला. आधी आम्ही दुसरीकडे गेलो पण तिकडे 4,500 होता 2 BHK. तर आम्ही कॅन्सल केला आणि आम्हाला चांगला रूम इकडे भेटला. तर आता भेटू तुम्हाला आम्ही डायरेक्ट इथे लंच करून बीचवर बागा बीच. कारण गोव्याला याल तर पाऊस थोडा जास्त आहे यावेळेस. पाय तर गाईज फायनली आलो आहे टिटॉस लाईनला. पण आता थोडा बंद आहे लेन. टिटॉस लाईनला आता बंद असल्यामुळे आम्हाला पण काय इंटरेस्ट वाटत नाही. तर बघू पुढे पण आम्ही जरा पुढे आता अजून बघतोय. आता मी आज एक कुठल्या तरी क्लबमध्ये जाणार आहे आणि फुल डान्स कारण दारू पिणारे कोण ना आमचे का. आम्ही फक्त एन्जॉयसाठी चाललेलो एन्जॉयसाठी आले. आम्ही दारू आमचा एक पण कोण नाही, एक पण पोरगा आमच्या. ओके ओके हे बघ हे दाखव पिंग कर्म हे बघ इथं सगळं कर्म भेटतं ना. तर गाईज हे बघा टिटॉस लाईनचे क्लब आहे तिथं आणि इथे तुम्हाला रशियन बघायला भेटतील. पण आता काय नाही. हे बघा हॅलो कर. हात मिळव ना, हात मिळव. एक भेटलेला आहे आपला डम्पी. इकडे बघ. नंतर येतात 1+1 1 लाख. My name is Lakhan. My name is Lakhan. मेरा नाम है लखन.
जान ले लो ना जान ले, जान ले लो ना जान ले, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से प्राण ले, हमारी बॉडी से प्राण ले, चलाओ ना नैनों से बांध ले, चलाओ ना नैनों से बांध ले, जान ले लो ना जान ले, जान ले लो ना जान ले, जान ले लो ना जान ले।